आणि तर मग त्यानंतर काय झालं की एक घर असावं. आता तुम्हालाही वाटत असेल की हा बाबा आपलं अजून एक घर असावं, प्रत्येकाला वाटतं ह्या इथे आहे तर अजून छान ठिकाणी असावं घर. तर ती इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती. मग झालं असं की आमच्याकडे म्हणजे तेव्हा कोविड होता, काही एवढं लोकांचं म्हणजे माहिती ना खूप खर्च झालेला, एवढ्या लोकांना सॅलरी येत नव्हती, कुणाचे सॅलरी कट झालेले, सॅलरी येतच नव्हत्या. तर त्याही वेळेस आम्हाला एक कॉल आला की इथे घर आहे विकायला, नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि XYZ एकदम लहानशी अमाऊंट तुम्ही द्या आणि तुम्ही घर बुक करा, आम्ही पूर्ण 95% लोन करणार. 95%. आणि आमच्या सॅलरीज तेवढ्या नव्हत्या त्यावेळेस की बाबा आमच्यावरती एवढं 95% लोन होईल. अगदी म्हणजे 40 लाखाचं लोन 95% तरी म्हणजे झाले किती, 36 लाखाचं लोन आमच्यावरती होणार नव्हतं तेव्हा. तरी सुद्धा आम्ही म्हटलं, मी आणि माझे मिस्टर गेलो डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी. मी म्हटलं जाऊ दे, जे होईल ते होईल, आपण एक बुक करू. तर आम्ही 45,000 रुपये भरून एक आम्ही बुक केला. आणि चमत्कार असे झाले आमच्या आयुष्यामध्ये की आम्हाला सतत एक कॉल येत गेले की हा बाबा आता तुमची 6% GST आहे ना, आता त्याची 3% GST तुम्हाला भरायची. म्हणजे जिथे तुम्हाला 4 लाख भरायचे होते तिथे तुम्ही 1.5 लाख 2 लाख असेच भरा, 2 लाख रुपये तुमचे नाही. त्याच्यानंतर मग अजून एक कॉल आला की तुम्हाला असं काहीतरी रजिस्ट्रेशनचे काहीतरी अमाऊंट होते, GST झालं रजिस्ट्रेशन पण 6 लाख रजिस्ट्रेशन होते, ते सुद्धा आमचे 1.5-2 लाखामध्ये झालं. असा म्हणजे त्यांनीच दिलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर मग मी उपवास वगैरे स्टार्ट केले, म्हणजे 11 गुरुवार पहिले जसं असायचं तसं स्टार्ट वगैरे केलं. त्यानंतर सगळं काही छान झालं. पण आता कसं, आता नवीन घरी शिफ्ट झालो, आता 2 मुली आहेत, मग घरच्यांनाही असं वाटतं की एखादा मुलगा असावा. आणि मला असं पर्सनली वाटत होतं की माझ्या मुलींना माझ्यानंतर कुठेतरी त्यांना यायला माहेर असावं, म्हणून मला मुलगा हवा होता. तर त्याच्यानंतर माझा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेले, कामोठ्याला माझे मामा राहत होते, मी तिकडे गेली होती. स्वामींच्या मठात गेली आणि 11 प्रदक्षिणा घातल्या. आणि मी म्हटलं मला असं हवंय की मला मुलगा हवाय, आणि जर तुम्हाला द्यायचं असेल ना मला, तर मला आता मुलगाच द्या, कारण मला 3रं सीझर आहे, तर मुलगाच द्या. आणि अचानक आपल्या मनामध्ये असं येतं ना की हा बाबा असं तू जा आणि प्रेग्नन्सी टेस्ट कर. आणि ॲक्च्युली तसं काहीच नव्हतं. प्रेग्नन्सी टेस्ट करायला पण आपल्याला काहीतरी क्रायटेरिया असतो की हा बाबा एवढ्या दिवसानंतर टेस्ट करायला, काहीच नव्हतं. आणि मी सहज प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली, काहीही नसताना. त्याच वेळेस मला माहित होतं की हे स्वामींनी मला दिलेलं आहे. त्या दरम्यान माझं शिवलीलामृताचं वाचन चालू होतं. माझी 1.5 वर्षाची मुलगी होती, तर आहे ती आता जी आलेली लहान ती. तर तिने काय केलं, खेळता खेळता जे हे आपलं असतं ना मच्छरचं लिक्विड, ते पिलं. शिवलीलामृताचा माझा 4था दिवस चालू होता, 7 दिवसाचं पारायण गुरुवारच्या दिवशी. म्हणजे आपण बोलतो ना तारक मंत्रामध्ये आहे की जर स्वामी आहेत पाठीशी तर जर काळही आपल्याला नाही नेऊ शकत, जर त्यांच्या आज्ञेविना नाही नेऊ शकत. तर त्यावेळेस काय झालं की तिने ते 1.5 वर्षाच्या मुलीने ते पिलं. आम्ही कल्याणमध्ये नवीन, आणि त्याच वेळेस एवढ्या मोठ्या बिल्डिंगची डीजी जी असते ना, म्हणजे जनरेटरची लाईट ती गेली, घरची लाईट गेली, 10 मिनिटं जनरेटर बंद. तर माझ्या मिस्टरांनी तिला असं झिण्याने खाली आणलं. सुदैवाने त्यावेळेस ते घरात होते, सगळे घरात होते. पटकन तिला खाली आणलं. कल्याणमध्ये हॉस्पिटलमध्ये, मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते तिथे चाइल्ड म्हणजे मुलं नव्हते घेत, पिडियाट्रिक वॉर्ड नव्हता. मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिला हलवलं. तिला हलवल्यानंतर मग तिथे डॉक्टर म्हणे की इथे काही इमर्जन्सी आली तर आमच्या हाताबाहेरची केस आहे, आम्ही काही नाही करू शकत. त्यांनी सध्या सक्शन वगैरे केलं, पण ते म्हणे तुम्ही हलवा. मग मी फोर्टिसची एम्प्लॉई होते त्यावेळेस. मग फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडला आम्ही तिला हलवलं. तिला हलवल्यानंतर ते जे डॉक्टर होते ते डॉक्टर म्हणजे तिथे कल्याणमध्ये आम्हाला म्हणाले की ह्या मुलीचं काय होईल आम्ही सांगू नाही शकत. आणि इथे आल्यानंतर डॉक्टर म्हणाले ती आउट ऑफ डेंजर आहे, तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तरी तिला आपण ICU मध्ये ठेवू. पण माझं शिवलीलामृताचं खंडन नाही पडू देत. मग मी वाचता येत नव्हतं, पण अंघोळ नाही त्या मुलीजवळ राहायला, पिडियाट्रिक वॉर्डमध्ये ICU मध्ये ती एकटी राहत नव्हती. आणि काय जरी आपण तिथे स्टाफ असेल तरी त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत की आपण तिथे वॉर्डमध्ये जास्त बसू नाही शकत होतो. तर मी माझ्या मुलीला 3 दिवस कंटिन्यू मांडीवरती घेऊन बसली, असं दाखवायला की नाही ती रडते, ती राहू नाही शकणार, कारण आपल्याला पण भीती असते ना, ती राहू नाही शकणार. 3 दिवस कंटिन्यू ती मांडीवरती होती. आणि तिला मांडीवरती घेऊन मी शिवलीलामृताचं पठण पूर्ण केलं.
ओके. म्हणजे एक होतं की देवपूजा आंघोळ करूनच करायची, काय करायची. मी म्हटलं नाही, आज माझं शिवलीलामृत चालू आहे म्हणून माझ्या बाळाला देवाने वाचवले, नाही हे मला पूर्णच करायचंय. त्यावेळेस मी पूर्ण केलं आणि रविवारी तिची म्हणजे एक्सरे वगैरे काढला. आधी डॉक्टरांना वाटत होतं की तिच्या छातीमध्ये काही म्हणजे ते लिक्विड वगैरे गेले की काय, तिला पुढे काही कॉम्प्लिकेशन्स येतील की काय. आणि कारण तिचं भरपूर असं लिक्विड नाकातून पोटातून त्यांनी काढलं होतं त्यावेळेस. आणि ही माझ्या आयुष्यातली पहिलीच केस, मलाही माहिती नव्हतं काय नक्की. तर त्यावेळेस काय झालं, जसं माझं पठण पूर्ण झालं ना, त्यावेळेस डॉक्टर त्याच्यात 2-1 तासानंतर डॉक्टर आले, त्यांनी एक्सरे काढला आणि ते म्हणे हिला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण हिला जनरलमध्ये शिफ्ट करूया. अच्छा. हा एक माझ्यासोबत दुसरा अनुभव होता. की मोठी गोष्ट होती ती, पण म्हणजे एक काळ आला होता, थोडा वेळ जर झाला असता तर कदाचित ती लहान मुलगी आणि ते खूप स्ट्रॉंग लिक्विड, ती नाही राहिली असती, पण ती राहिली. बरोबर. आणि त्यात मेन म्हणजे काहीच नाही, डॉक्टर बोलले काहीच नाही, डॉक्टर म्हणजे काहीच नाही. तिला त्याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम आला नाही. ओके. कधीच नाही. म्हणजे साधा खोकला पण तिला त्यानंतर कधी आला नाही. तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर हा एक झालं. तर आपलं म्हणजे मला माहित होतं की स्वामींनी मला मुलगा दिलेला आहे. स्वामी पण अशी परीक्षा घेतली माझी स्वामींनी त्या काळामध्ये की विचारायला नको. म्हणजे कसं माहितीये, घरामध्ये मी स्वामी सेवा करत होते, पण आम्ही कसे कट्टर मांसाहारी, घरामध्ये माझ्या कट्टर मांसाहारी. म्हणजे वाराच्या दिवशी कोणी खायचं म्हणजे आपल्या मनाला लागतं ना, की मग मी काय करायचे, स्वामींची ना मूर्ती गुरुवारच्या दिवशी बाहेर काढायचे, पूजा करायचे. कारण नको बाबा, आपल्यामुळे नको हे व्हायला. मी नाही खाते पण बाकीच्यांना नाही ना आपण अडवू शकत, तर नको खायला. तर त्यावेळेस मी स्वामींची मूर्ती काय करायचे, उचलून कपाटामध्ये ठेवायचे. कदाचित त्यांना ह्याचा राग आला असेल. त्यांनी मला प्रेग्नेन्सीमध्ये इतका म्हणजे भयंकर त्रास झाला मला. माझ्या पिट्युटरी ग्लँड आहे ना, ती पिट्युटरी ग्लँड एम्प्टी झाली भयंकर. म्हणजे असं काहीतरी आजार पण लागलं. माझी अशी अवस्था व्हायची की माझा हातपाय वाकडे होऊन जायचे आणि काहीच समजायचं नाही मला, पूर्ण ब्लँक. म्हणजे माझी नर्वस सिस्टीम अशी काम करायचीच बंद करायची. मी 4-4 तास बेहोश असायची हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा. आणि हे प्रेग्नेन्सीमध्ये खूपच भयानक होतं, डेंजर होतं. त्यामध्ये माझं ॲनिमिया, मी हायली ॲनिमिक आहे. माझं ब्लड काउंट काहीतरी 8 होतं. ओके. तर डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं की ही जी आहे ती हाय रिस्क प्रेग्नेन्सी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आणि त्यामध्ये हे सगळं होत होतं. कुठेच काहीच कॉज माहिती नव्हता पडत. त्यावेळेस मी MRI करू शकत नव्हते, कारण डॉक्टर म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये MRI नाही करू शकत आपण, कारण ते मुलावरती प्रॉब्लेम होईल असे वगैरे वगैरे वगैरे. हे झालं. त्याच्यानंतर मग तसे दिवस गेले, फिट्स येत गेल्या मला. 2-3 मला वाटतं 4 वेळा मी हॉस्पिटलमध्ये, त्या 9 महिन्यामध्ये मी 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, अगदी 5-5, 6-6 दिवस. ते सगळं झालं. आणि एकाच डॉक्टरवरती नको असा भरोसा ठेवायला, कारण हा डॉक्टर असं सांगत असेल तर मग आपण दुसरीकडे जाऊ, कोणतरी असं सांगेल की हा बाबा ठीक आहे, होईल व्यवस्थित. पण आम्हाला सगळे डॉक्टर बोलायचे, आम्ही काही गॅरंटी नाही घेऊ शकत. ही जी डिलिव्हरी आहे ना, याच्यामध्ये आम्ही काही नाही सांगू शकत की सगळ्यांचा रिस्पॉन्स सेम होता. मग आता मी म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामींचं नामस्मरण चालूच असायचं माझं. मी म्हटलं जे होईल ते होईल, तुम्हाला जर मला जगवायचं असेल तर जगवा, नाही जगवायचं असेल तर नका जगू, तुम्हाला जे करायचं ते करा. शेवटी हा जो शरीर आहे तो तुम्ही दिलेला आहे, माझा याच्यावरती काहीच हक्क नाही. मग त्यावेळेस पण मी स्वामींचं आणि पठण चालू होतं. मी त्यावेळेस काय करायची, मला जेव्हा पण वेळ भेटायचा ना तेव्हा मी स्वामींच्या मठात जायची, तारक मंत्राची सेवा करायची, की जे पण कराल ते तुम्ही कराल, पण शेवटपर्यंत तुमचंच नाव माझ्या तोंडात राहणार. मग मी सकाळी डिलिव्हरीची एक डेट फिक्स झाली. डिलिव्हरीच्या डेटमध्ये आम्ही गेलो, म्हणजे ऑपरेशनला मला घेतलं. तर ऑपरेशन घेताना माझ्या ऑपरेशन करत असताना जे मेन डॉक्टर होते ते बाहेर आले आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं आम्ही काही सांगू नाही शकत, जे होईल ते होईल, पण आम्ही तिला ICUमध्ये जर काही असेल तर काहीही असो तिला ICUमध्ये टाकणं मॅन्डेटरी आहे. मला ICUची भीती वाटायची. हॉस्पिटलमध्ये काम करून मी बघितलेत ना तसे पेशंट, मग ते आजूबाजूला बघून आपल्यावर भीती, तेव्हा भीती वाटते ना. मग तर मला ॲनास्थेशिया देणारे जे डॉक्टर होत्या त्या डॉक्टर आल्या, त्यांनी मला ॲनास्थेशिया दिला. पण ॲनास्थेशिया पण मला कसा दिला, फक्त पोटाच्या भागालाच. म्हणजे माझ्या पायांमध्ये संवेदना होती, हात, मला सगळं समजत होतं, फक्त पोटाचा. बेसिकली तसं माझ्या बाकीच्या 2 डिलिव्हरीमध्ये झालं नव्हतं, पण त्यांना कुठेतरी भीती होती की हिला जास्त हायली ॲनास्थेशिया दिला तर ही कोमामध्ये जाऊ शकते, असं डॉक्टरांना भीती होती. तर त्यानंतर डॉक्टर्स आले, ऑपरेशन करायला लागले. तर त्यांनी ऑपरेशन जसं माझं ओपन केलं तेव्हा त्यांनी पहिला शब्द काढला की हे हिचं 3रं ऑपरेशन वाटत नाहीये. हे जे आहे असं वाटतंय की मी पहिल्यांदा कोणाचं तरी ऑपरेशन करतोय, फर्स्ट टाइम जसं सीझर करतो ना, हे तसं आहे, हे वाटतच नाहीये 3रं ऑपरेशन आहे. की आम्हाला जी भीती होती की युरेटरला काही चिकटलेले का गर्भपिशवी वगैरे, असं काहीच नाहीये.
हे झालं, हा साक्षात्कार झाला तिथे. मी डिलिव्हरी असताना पण कंटिन्यू नामस्मरण करत होते आणि मला मनात माहिती होतं की हा बाबा स्वामींनी दिलंय तर जे आपल्याला पाहिजे तेच होणार.